हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर सगळे छान आणि मस्त मजेत असाल ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आपण आलो आहोत गावाला. तर वरच्या फ्लोअरवर असे मस्त निसर्गरम्य वातावरण दिसते. तर ते तुम्हालाही मी दाखवले. तर चला, तर आपण सुकटची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 आकडे तेल टाकले आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे. ती चांगली तडतडली की त्यानंतर इथे 2-3 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतले व तेही त्यामध्ये ॲड केलेले आहे. तर ते सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व चांगले लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. तर इकडे कांदा आपला चांगला परततोय तोपर्यंत मी इकडे सुकट नेसून घेत आहे. कधी-कधी त्यामध्ये बारीक दगड वगैरे असतात, तर ते चांगली निसून आपण घ्यायचे आहे. तर ते दाताखाली वगैरे येते, तर ती आपण चांगली निसून घेणार आहोत. तर इकडे मी ती निसून घेत आहे. तर ती निसल्यानंतर इकडे कांदा तोपर्यंत चांगला परतला आहे. तर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड केले आहे. तर त्यानंतर चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये बाकीचे मसाले आपण टाकणार आहोत. तर त्यानंतर मी 1 चमचा हळद टाकली आहे. 1-1.5 चमचा हळद टाकलेली आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चांगले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण ती निवडलेली सुकट टाकणार आहोत. तर सगळी सुकट मी त्यामध्ये ॲड करत आहे. तर सुकट सगळी टाकून झाल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे आपण गॅसची फ्लेम थोडी लोच ठेवायची आहे, नाहीतर खाली करपू शकतं. तर आपण इकडे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती छान चटणी एकदम सोप्या पद्धतीने आपली तयार झाली आहे. तर आपली चटणी मस्त तयार झालेली आहे. 4 ते 5 मिनिटे इकडे मिक्स करून घ्यायचे आहे व गॅस बंद करून द्यायचा आहे. तर चला, आता इकडं चटणी झाली आहे बनवून. तर इकडे आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी पीठ घेतले आहे व ते चांगले मळून घेणार आहे. इकडे आपले पीठ चांगले मळून झालेले आहे. तर आपल्याकडे नॉनव्हेजच्या कोणत्याही गोष्टी जरी केल्या तर त्याबरोबर बाजरीचीच भाकरी खाल्ली जाते. तर इकडे मी अशी बाजरीची भाकर करून घेत आहे. तर तुमच्या इकडे कशी बाजरीची भाकरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केल्या की मलाही छान वाटते आणि व्हिडिओ बनवण्यास नव्याने हुरूप येतो. तर नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे आपली भाकरी थापून झालेली आहे. तर आपण इकडे आता ती तव्यावर टाकणार आहोत. तर मी इकडे भाकरी तव्यावर टाकून घेतलेली आहे. तर चला, आपण भाकरी बनवून घेत आहोत. प्रकारे आपली भाकरी झाली आहे रेडी. तर मी इकडे गॅस बंद करून टाकला आहे व त्यानंतर आपण इकडे अंड्याची पोळी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे व इकडे मी हाफ फ्राय करणार आहे. तर इकडे मी त्यासाठी 1 अंडे फोडले आहे व त्यामध्ये लाल तिखट मीठ असं टाकून घेणार आहे.
आपली अंड्याची पोळी ही तयार झालेली आहे. तर आपण ताट लावून घेत आहोत. इकडे मी सुकटची केलेली चटणी व केलेली भाकरी ही मांडून घेणार आहे. तर तुम्हाला आजचा बेत कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.